MPSC गट क मुख्य परीक्षा 2025 मधील विज्ञान सेक्शनमधला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर वर पाहिला तर खूप सोपा होता, परंतु घाई गडबडीमध्ये चुकण्याची शक्यता होती. याच आधारावर जर अन्य कोणत्या पद्धतीने MPSCने जर प्रश्न विचारला तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे देखील आपण पाहूयात. प्रश्न बघूयात. वनस्पती स्वतःचे सेंद्रिय अन्न तयार करतात, त्यास काय म्हणतात? तर अशा पद्धतीचा प्रश्न होता. मराठीमध्ये जर आपल्याला याचे ऑप्शन्स दिले असते तर खूपच इझी या पद्धतीमध्ये गेला असता, परंतु इंग्लिशमध्ये ॲज इट इज आपल्याला क्वेश्चन इथे जर ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतात. इथे ट्रान्सलेशन नाही तर ॲज इट इज कन्व्हर्जन आपल्याला इथे पाहायला मिळतं. जर मराठीमध्ये दिलं असतं म्हणजेच ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, त्याचबरोबर सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी, अशा पद्धतीने जर असतं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. पण आपल्याला जर याच्यानंतर लेवल 2 लेवल 3पर्यंत जर क्वेश्चन गेला तर कशा पद्धतीने टॅकल करायचं याच्याबद्दलचं देखील डिस्कशन आपण पाहणार आहोत. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसतं की ऑटोट्रॉपिक हे याचं उत्तर असणार आहे, बरोबर. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय? स्वयंपोषी. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण दोन प्रामुख्याने प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे कोणते? तर फोटो ऑटोट्रॉपिक आणि किमो ऑटोट्रॉपिक. तर याच्यामध्ये फोटो आणि किमो याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? तर फोटो ऑटोट्रॉप्स किंवा ऑटोट्रॉपिक याच्यामध्ये प्रकाश स्वयंपोषी असतं, त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर सूर्यप्रकाश आणि हरित द्रव्यांचा वापर करून अन्न बनवणारे जीव जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? फोटो ऑटोट्रॉप्स. याच्यामध्ये काय येतं? तर प्रामुख्याने सगळ्या वनस्पती म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळतं की सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याचा वापर इथे केला जातो अन्न तयार करण्यासाठी. ठीक आहे. तर फोटो ऑटोट्रॉप्समध्ये वनस्पती येतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे केमो ऑटोट्रॉप्स. याच्यामध्ये रसायन स्वयंपोषी असं देखील यांना म्हटलं जातं. तर याच्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करणारे सूक्ष्मजीव, उदाहरणार्थ सल्फर जीवाणू वगैरे यांचा समावेश किमो ऑटोट्रॉप्समध्ये होतो. तर ऑटोट्रॉपिक जरी आपण बघितले की स्वतःचे अन्न तयार करतात, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन प्रामुख्याने प्रकार आढळतात, ते म्हणजे फोटो आणि किमो. सो याच्यामध्ये पण उदाहरणासहित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की इथे आपण जसं पाहिलं की वनस्पती आणि इथे सूक्ष्मजीव, किमो सूक्ष्मजीव, फोटो वनस्पती. त्यानंतर पुढचा ऑप्शन्स आपल्याला आहेत. इतर ऑप्शन्स देखील आपण ॲनालिसिस करूयात. हेटेरोट्रॉपिक म्हणजेच काय? की परजीवी. ठीक आहे. परपोषी. ओके. तर परपोषी म्हणजे काय? की पोषणासाठी इतर जीवांवर आपण अवलंबून असणं, ही परिस्थिती म्हणजेच काय? आपण त्याला म्हणू की परपोषी. ठीक आहे. आता या परपोषी प्रकारामध्ये हॉलोझोईक म्हणजे प्राणीसम, प्राण्यांच्या सारखे जे असतात ते याच्यामध्ये येतात. म्हणजेच काय? की हर्बिओर्स, फक्त वनस्पती खाणारे, फक्त शाकाहारी जी लोकं आहेत म्हणजे जे प्राणी आहेत ते हर्बिओर्स आपण इथे त्यांना म्हणतो. त्यानंतर कार्निओर्स. कार्निओर्समध्ये काय येतात? तर मांसाहारी, फक्त इतर प्राण्यांचे मांस खाणारे म्हणजे वाघ वगैरे अशा प्रकारचे प्राणी जे फक्त मांसाहारी आहेत. त्यानंतर ओमनिओर्स. याच्यामध्ये कोण येतात? तर वनस्पती खाणारे आणि नंतर मांसही खाणारे म्हणजेच माणूस, बरोबर. व्हेज नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचं सेवन करणारा कोण येतो? ओमनिओर्समध्ये येतो. सो हॉलोझोईक ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा की प्राणी सम याला म्हटलं जातं आणि याच्यामध्ये हे कोण येतात? तर हर्बिओर्स, कार्निओर्स आणि ओमनिओर्स हे हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे पॅरासाईट. पॅरासाईट म्हणजे काय? की परजीवी म्हणजेच जीवनासाठी इतर सजीवावर काय करतात? ते डिपेंड असतात. कशा प्रकारे? तर आपण बघूयात. तर सजीवावर आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, तो म्हणजे एक्टो आणि एंडो. म्हणजे एक्टो पॅरासाइट्स आणि एंडो पॅरासाइट्स. एक्टो पॅरासाइट्स म्हणजे काय? की बाह्य परजीवी म्हणजे शरीराच्या बाहेर राहून ते काय करत असतात? आपल्या शरीरातून थेट अन्न शोषून घेत असतात. म्हणजे आपण एखादं बांडगुळ वगैरे पाहिलं की झाडाला आपण म्हणतो की एखाद्या झाडाच्या आधारावर ते चढत जातं आणि त्याच्या झाडातून मिळणारं जे पोषण आहे ते इनडायरेक्टली काय करत असतं? शोषण करत असतं आणि आपलं पोषण ते पूर्ण करत असतं. तर पॅरासाईट म्हणजे काय? की शरीराच्या आतमध्ये, ओके, हे काय आहे? बाह्य आणि हे काय? अंतरपरजीवी म्हणजेच आत राहून काय करतं? म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहणारे कोण? उदाहरणार्थ पोटामध्ये असणारे काही सूक्ष्मजीव, त्यानंतर जंत वगैरे प्रकाराचे जे पॅरासाइट्स आहेत ते कशामध्ये? एंडो पॅरासाइट्स या प्रकारामध्ये येतात. सो पॅरासाइट्स म्हणजे काय? की डायरेक्टली शरीरावर किंवा शरीराच्या आतमध्ये ह्या दोन प्रकारानुसार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चौथा आपला ऑप्शन आहे तो म्हणजे सॅप्रोफाईट म्हणजे मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे काय? की मृत किंवा कुजलेले जे सेंद्रिय पदार्थ असतात त्याच्यामधून अन्न शोषून घेतात आणि आपलं पोषण पूर्ण करतात. अशा प्रकारात हे मोडले जातात. यात प्रामुख्याने आपल्याला बुरशीचा समावेश झालेला पाहायला मिळतो, फंगस. ठीक आहे. तर सॅप्रोफाईट म्हणजेच मृतोपजीवी अशा पद्धतीमध्ये मोडतात. म्हणजे जर तुम्हाला आता इथं ऑटोट्रॉपिकवर प्रश्न आला म्हणून ह्या गोष्टी सगळ्या एक्सप्लेन कराव्या लागल्या. सो येणाऱ्या गट क प्रिलिम्सला जर अशा पद्धतीने प्रश्न आला तर आपल्याला इझिली मार्क करता आला पाहिजे, यासाठी हे सगळं ॲनालिसिस होतं. सो थँक्यू.